नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री आणि आठवी महागौरी, शेवटची नववी सिद्धिदात्री. खरं सांगू तर मला सुद्धा याबद्दल काही माहिती नव्हतं. मी आपलं 9 दिवस गरबा खेळायला जाणार, ठरलेल्या रंगाचे कपडे घालणार, फोटो काढणार, कोणी उपवास करतं तर कोणी 9 दिवस पायात चप्पलही घालत नाही. या व्यतिरिक्त पारंपरिक पद्धत म्हणजे घट पूजले जातात. 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पण मला पडलेल्या एका प्रामाणिक प्रश्नाचं मला उत्तर शोधायचं होतं की ही नेमकी कोणती 9 रूपं. यावरून मला प्लीज जज करू नका, कारण मला खरंच माहीत नव्हतं. म्हणूनच मी ठरवलं 9 दिवस या देव्यांची मी माहिती करून घेईन आणि तुम्हालाही करून देईन. आजची पहिली देवी म्हणजे शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गेची शैलपुत्री म्हणून पूजा केली जाते. हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आल्यामुळे तिचं नाव शैलपुत्री असं पडलं. तिचं वाहन आहे बैल, म्हणूनच तिला वृषारूढा असंही म्हणतात. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ असतं. शैलपुत्रीचा आधीचा जन्म म्हणजे सती. तिची गोष्ट खूपच मार्मिक आहे. एकदा राजा दक्षाने खूप मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञात सर्व देवांना त्याने बोलावलं, पण भगवान शिवाला बोलावलं गेलं नाही. तरीही सतीला यज्ञात जायचं होतं. भगवान शंकरांनी तिला सांगितलं, जिथे आपल्याला आदर नाही तिथे जाणं योग्य नाही. पण सतीने आग्रह धरला आणि शंकरांनी तिला जाण्यास परवानगीही दिली. सती यज्ञाला गेली, पण तिथे फक्त तिच्या आईने तिला नीट वागणूक दिली, प्रेम दिलं. पण बहिणींनी मात्र तिचा उपहास केला. याने शिवाचा अपमान झाला आणि स्वतः दक्षानंही शिवाचा तिरस्कार केला. हा अपमान सतीला सहन झाला नाही आणि तिने यज्ञात स्वतःला जाळून घेतलं. ही घटना पाहून भगवान शिव खूप चिडले. त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला. पुढच्या जन्मात हीच सती पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली आणि तिला शैलपुत्री म्हणून ओळखलं जाऊ लागलं. शैलपुत्रीला पार्वती आणि हेमवती अशी ही नावं आहेत. पुढे शेवटी तिचा विवाह भगवान शिवाशी झाला. तिचं हे रूप स्थैर्य, भक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. त्यामुळे शैलपुत्रीचं स्मरण केल्याने आपल्याला समजतं की खरी शक्ती ही भक्ती, पवित्रता आणि संयम यातूनच मिळते.